स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मागील पाठाला आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय बघितले. आज आपण ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज आणि लाइटनिंग कंडक्टर हा घटक पाहणार आहोत. ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच वातावरणातील विद्युत प्रवाह. वी हॅव एक्सपिरियन्स्ड क्लाउड, थंडर अँड लाइटनिंग. आकाशातील ढग, मेघगर्जना, विजा चमकणे या गोष्टीचा आपण अनुभव घेतला आहे. समटाइम्स वी हिअर और रीड दॅट लाइटनिंग स्ट्रक a tree or a building and some people or animal were killed. कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाल्याचे आपण वाचतो. हाऊ डज दिस हॅपन? हे कसे घडते? हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजुरी ऑर डेथ? हे कसे घडते व घडू नये म्हणून काय उपाय करता येतील? व्हॉट इज that actually happens when there is lightning in the sky and when lightning strikes the earth. आकाशात वीज चमकते, जमिनीवर वीज पडते म्हणजे नेमके काय घडते ते आपण बघणार आहोत. लाइटनिंग म्हणजेच वीज चमकणे. Where air and clouds rub against each other in the sky, the upper part of some clouds on the upper side becomes positively charged and the lower sides become negatively charged. आकाशात जेव्हा हवा किंवा ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित बनतात. द सायन्स बिहाइंड लाइटनिंग अँड अ लाइटनिंग स्ट्राइक इज कॉम्प्लिकेटेड. वीज चमकणे व पडणे या मागील विज्ञान गुंतागुंतीचे आहे. लेट अस देअरफॉर कन्सिडर अ क्लाउड इन द स्काय विथ निगेटिव्हली चार्जड बेस अबाव अ प्लेन ग्राउंड. म्हणून आपण सपाट जमिनीवर आकाशातील एका ऋणप्रभारित तळ असलेल्या ढगाचा विचार करू. वेअर धिस निगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाउड बिकम्स मच लार्जर दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड. इट स्टार्ट फ्लोविंग टुवर्ड्स द ग्राउंड इन स्टेजेस. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो. This happen very fast in much less than a second and heat, light and sound energy are produced along with the electric current. अतिशय जलद एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी विद्युत प्रभावामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. अ लाइटनिंग स्ट्राइक म्हणजेच वीज पडणे. यू probably know that when there are electrically charged cloud in the sky, electricity is attracted towards a tall building or tree. विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते. When lightning strikes an opposite electric charge is generated on the roof of a building or on the top of a tree by induction. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंडावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रवाह निर्माण होतो. ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द ऑपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड अँड द बिल्डिंग, द चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड्स द बिल्डिंग. दिस इज कॉल्ड अ लाइटनिंग स्ट्राइक. ढग आणि इमारत यांच्यातील विद्युत प्रभारित आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असे म्हणतात. लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडित रक्षक. द लाइटनिंग कंडक्टर इज अ डिव्हाइस युज्ड फॉर प्रोटेक्शन फ्रॉम अ लाइटनिंग स्ट्राइक. ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडित रक्षक म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फॉर्कड. तडित रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. इमारतीच्या सर्वात उंच भागावर याचे एक टोक असते. बघा इथे दाखवलेलं आहे ते. द अदर एंड ऑफ द स्ट्रीप is connected to a plate of cast iron. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. इथे दाखवलेलं आहे मुलांना. भाल्याप्रमाणे ह्या अग्रे दाखवलेले आहेत. म्हणजे अ pit is dug in the ground, coal and salt are filled into the pit and the iron plate is placed upright in the pit. बघा पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. इथे आहे मुलांनो बघा कोळसा आणि मीठ घातलेला आहे त्याच्यामध्ये हा जाड पत्रा उभा केलेला आहे. है का काळे दिसते ती कोळसा आणि मीठ आणि मध्ये पत्रा उभा केलेला आहे. देअर इज ऑल्सो अ प्रोव्हिजन फॉर
pouring water into it. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. This helps to spread the electric charge quickly into the ground and prevent damage. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. Whenever an electrically charged cloud passes over the building, the electric charges flowing towards the building are conducted into the ground through the copper strip and damage to the building is prevented. विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जातात. हे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत पोहोचवले जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. When such a lightning conductor earthing is fixed on a tall building, the surroundings area is also protected from lightning. उंच इमारतीवर सतत रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते. You will get more information about how to get protection from lightning in the lesson on disaster management. तडित आघातापासून बचाव कसा करावा याची माहिती तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाच्या पाठातून मिळेल.